यानंतर बातमी समोर येते ती गडचिरोलीतून। दसरा या सणाला जागोजागी रावणाचा पुतळ्याचं दहन करण्याची प्रथा आहे, परंतु भारतात काही अशी मोजकी ठिकाणं आहेत जिथे रावणाला आपला पूर्वज मानून देवासारखी त्याची पूजा करण्यात येते। गडचिरोलीच्या पुरसवाडी इथे रावणाचं मंदिर बांधण्यात आलं असून मागील 35 ते 40 वर्षांपासून इथे रावणाच्या आराधनेची परंपरा अव्याहत सुरू आहे। दसऱ्याच्या दिवशी मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात आणि याच ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतलेला हा आढावा। दसरा म्हणजेच विजयादशमी। विजयादशमी हा सण मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करण्यात येतो, परंतु दसऱ्याला रावणाच्या पुतळ्याचं दहन केला जाते किंवा त्यांचा फोटोचं दहन केला जाते, परंतु गडचिरोली जिल्ह्यातील परसवाडी या गावामध्ये मागील 35 ते 40 वर्षापासून तेथील आदिवासी जे बांधव आहेत ते नित्य नियमाने तिथे पूजा करत असतात। आपण परसवाडी या गावामध्ये आलेलो, आपण बघू शकता याच मंदिरामध्ये रावणाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे आणि हे मागील 35 ते 40 वर्षापासून मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे। या ठिकाणी आदिवासी बांधव हे मोठ्या संख्येने जमा होतात आणि नवरात्रामध्ये नेहमी पूजा केल्या जाते आणि या ठिकाणी विविध कार्यक्रम सुद्धा घेण्यात येत असतात। सामाजिक कार्यक्रम असतात, रक्तदान शिबिर असू द्या किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेण्यात येतात आणि येथील आदिवासी बांधव हे रावणाला देव मानत असल्यामुळे इथे मंदिर सुद्धा बांधण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या मंदिराचे काही पदाधिकारी आहे, आपण त्या पदाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊया ते काय सांगणार आहेत। काय सांगाल तुम्ही सर? रावणाबद्दल असं सांगायचं आहे की दरवर्षी आपण या नवरात्रमध्ये रावणाची पूजा करीत असतो आणि हा एक रावण हा एक गोंड राजा आहे आणि हा आदिवासी माणूस आहे आणि याच्यातले गुणधर्म किंवा याच्यातले जे गुण आहेत ते इतर कुणालाही ते प्राप्त न होता आपल्या रावणाला ते त्याचे गुण प्राप्त होते। आणि दरवर्षी आम्ही महिला पुरुष एकत्रित बसून आणि आपल्या गावामध्ये ग्रामसभा घेऊन याची एक नियोजन ठरवित असतो आणि दरवर्षी याचा कार्यक्रम आम्ही घेत असतो। त्याचा संगणना होतो आणि त्या दिवशी आम्ही उद्याला पूर्ण बाहेर गावून 500, 1000, 1200 लोक इथे जमा होतात आणि महिला पुरुष यांचा सगळ्यांसाठी हा जेवणाचा कार्यक्रम ठेवत असतो आणि म्हणून आम्हाला रावणाचा एवढा अभिमान आहे, म्हणून आम्ही या दरवर्षी 30 ते 35, 40 वर्ष होत आहेत ते रावणाला पूर्वीपासून देव म्हणून आम्ही मानल्या जातो। म्हणून त्याचा दसऱ्याला मी महोत्सव करतो आणि उद्या त्याचा संगणना करून संपूर्ण कार्यक्रम संपवित असतो। नक्कीच या ठिकाणी जे बांधव आणि भगिनी जे जमा झालेले आहेत हे उद्याच्या तयारीला लागलेले आहेत, म्हणजे उद्या इथे खूप मोठा कार्यक्रम राहणार आणि रावणाला देव मानत असल्यामुळे या ठिकाणी मंदिर बांधून नेहमीच त्याची पूजा अर्चना करतात। कॅमेरामन सह मनीष रक्षमवार, NDTV मराठी, गडचिरोली।